भारतीय संविधानाला आणि माझ्या माय माऊली, माझे ज्येष्ठ मंडळी आणि माझे तरुण मित्रांना, या सर्वांना साक्षी ठेवून आज मी कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। खरं तर तालुक्यामध्ये जे पाण्याच्या प्रश्नावरून जे घाणेरडं राजकारण चाललेलं आहे, शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होतोय। ज्यावेळेला त्याला गरज असते त्यावेळेला पाणी मिळत नाही। त्यामुळं मान तालुक्याला आणि खटाव तालुक्याला वर्षातून 3 आवर्तनं त्यांच्या हक्काची मिळावीत, शेतकऱ्यांना वीज पूर्ण दाबानं मिळावी, याच्यासाठी मी बरेचसे आंदोलनं केलीत, पाण्यासाठी आंदोलन केलंय, हे आपणा समोर आहे। या पुढच्या काळामध्ये आज तालुक्यामध्ये दिवसा शेतकऱ्यांना 8 तास लाईट मिळते, त्याच्यासाठी मी आणि माझे सहकारी झगडलोय। आम्ही त्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष केलाय आणि आज तालुक्यामध्ये दिवसा 8 तास लाईट येते। पुढच्या काळामध्ये जसं संविधानानं या देशाच्या सर्व संपत्तीवरती इथल्या सगळ्या नागरिकांचा समान अधिकार आहे, त्याच पद्धतीनं जर हे वीज महामंडळ असेल किंवा सरकार असेल, जर कंपन्यांना किंवा इतरांना 24 तास लाईट देत आहे, तर शेतकऱ्यांना का नाही? शेतकऱ्यांना सुद्धा 24 तास लाईट मिळाली पाहिजे। याच्यासाठी माझा पुढचा संघर्ष आहे, त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे। मान तालुक्याला 3 पाण्याची आवर्तनं मिळाली पाहिजेत, हक्काची मिळाली पाहिजेत, कुठलंही घाणेरडं राजकारण न होता त्या पाण्यावरती इथल्या सगळ्या नागरिकांचा समान पद्धतीने अधिकार आहे, त्याच्यासाठी आमचा संघर्ष आहे, त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे। तालुक्यामध्ये आज खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून अनेक लोकांची, तरुण मुलांची आयुष्य उद्ध्वस्त केली जात आहेत। तो जो दहशतवाद या ठिकाणी निर्माण केला जातोय, तो खोट्या गुन्ह्यांच्या दहशतवादाच्या विरोधात माझी लढाई आहे, माझी त्याच्या विरोधात उमेदवारी आहे। आज आमच्या माय भगिनीवरती अत्याचार होत आहेत। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण या फलटणमध्ये घडलं, त्याच्या संदर्भात आम्ही सत्याग्रह आंदोलन केला। इथल्या माय माऊलीवरती कुणावरती अन्याय अत्याचार होऊ नये, त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे। त्याचबरोबर इथला आमचा तरुण आहे, तो अभ्यासासाठी MP साठी असेल, UP साठी असेल, पोलीस भरतीसाठी असेल, त्याला बाहेर जावं लागतंय। मी स्वतः एक कृषी पदवीधर आहे, मी स्वतः त्या परीक्षांचा अभ्यास केलाय। ते उच्च दर्जाचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या मान खटाव तालुक्यात व्हावं, इथं चांगल्या दर्जाचे अधिकारी निर्माण व्हावेत, याच्यासाठी संघर्ष करायचा आहे, त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे। या पुढच्या काळामध्ये आपण बघतोय सगळीकडे पैशाचं आणि दहशतीचं राजकारण आहे। एकाच घरात एक घर झालं की दुसरं झालं तिसरं, एकाच घरात अनेक उमेदवार होत आहेत, एका घरात 60-60, 70-70 वर्ष उमेदवार होत आहेत। आता तर नवीन ट्रेंड आलाय, आमच्याशिवाय विकासच होऊ शकत नाही, म्हणून आता या गटातून त्या गटात, त्या गटातून या गटात चाललंय। आता आमच्या गटात कुकुडवाड जिल्हा परिषद गटात उपऱ्यांची चर्चा चालू आहे। एक एकाला उपरा म्हणतोय, दुसऱ्याला उपरा म्हणतोय, पण खरी परिस्थिती अशी आहे, हे सगळेच उपरे आहेत। मी तिथला भूमिपुत्र आहे, माझ्या बापाचा माझा 7 कुकुडातलाय, माझ्या मागच्या सगळ्या पिढ्या तिथं राहत आहेत। आणि हे जे राजकारण करतायत ते निवडणुकीपुरतं 1 महिन्यासाठी येतात आणि पैशाचं आणि दादागिरीचं राजकारण करून फक्त निवडणुका जिंकण्याचं षडयंत्र असतात। परंतु शेतकऱ्यांसाठी, इथल्या माय भगिनीसाठी, इथल्या विद्यार्थ्यांसाठी, इथल्या ज्येष्ठांसाठी असेल, मी 24 तास आणि 365 दिवस काम करतोय आणि म्हणून माझी उमेदवारी या शेतकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांच्यावरती, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आहे। आणि मला विश्वास आहे कुकुडवाडची जनता मोठ्या मनानं एका शेतकऱ्याच्या मुलाला मोठ्या संख्येनं, मोठ्या बहुमतानं निवडून देईल, हा मला विश्वास आहे। कपाळावर मांडताना डोक्यावर फेटा, घोंगडी घेतली, बेल्ट घातला, हातोड हातात आहे, खांद्यावरती आहे, हातामध्ये तुमचं संविधान आहे, ही मान देशाची परंपरा, संस्कृती असलेला उद्देश पोषक तुम्ही करून आलाय, काय सांगायचंय? अर्थातच ही मान देशाची परंपरा आहे। माझा बाप, माझा आजा हेच सगळे कपडे घालत होता, त्यामुळं मला त्या सगळ्या कपड्यांचा, या फेट्याचा असेल, या धोत्राचा असेल, 3 बटणी शर्टाचा असेल, मला अभिमान आहे। माझा बाप बैलाच्या मागे फिरताना हा असूड वापरत होता, हा असूड माझ्या बापाचा आहे, जो अन्यायाच्या विरुद्ध उभा जातो। हा असूड माझ्या महात्मा फुलेंचा आहे, जो इथल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध आणि जी शोषित व्यवस्था आहे, जी सामान्य माणसाला चालते, त्या शोषित माणसाला कडाडून आणि जो अन्याय करतोय त्याला फोडून काढण्यासाठीचा हा असूड आहे। आणि त्याचबरोबर ही माझ्या खांद्यावरती घोंगडी आहे, ही मान देशातली घोंगडी आहे, ही भल्या भल्यांना ऊब देते, जो आमच्याकडे येतो त्याला मायेची ऊब देते, परंतु जो आमच्याशी गद्दारी करतो त्याला ही घोंगडी टोचते, त्याला ह्या घोंगडीवर झोप लागत नाही। जो आम्हाला त्रास देईल त्याला ही घोंगडी टोचल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या हातात संविधान आहे। कोणी कितीही मोठा असला, कोणी कितीही जहागीरदार असला, कोणी कितीही मोठा सत्ताधीश असला, सगळं हे संविधानानुसार आहे। आणि कोण दादागिरी करत असेल तर तो फक्त संविधान हेच उत्तर आहे, म्हणून मी आज संविधान घेऊन आलोय।
अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज महाराष्ट्र.